नीट पेपर फुटी प्रकरणांवरनं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठा राजकीय घडामोडीचा दावा समोर आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा झाल्यानंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र ही केवळ पहिली लढाई जिंकल्याचे सांगत कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गोंधळाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा झाल्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPने हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगितलेत. मात्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ पहिली मागणी असून उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. CJPच्या प्रमुख मागण्यांमध्ये पेपर फुटी प्रकरणांमुळे मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत, आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणे, तसेच 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून दिल्ली पोलीस आणि RF यांनी जाहीर माफी मागावी या मागण्यांचा समावेश आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी लोकशाहीत आवाज उठवणे हा प्रत्येकाचा अधिकार असून सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केलेत. विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.